सध्या राज्याच्या राजकीय पटलामध्ये अनेक हालचाली गेल्या काही काळामध्ये होत होत्या आणि या सगळ्यावरती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अगदी काही वेळापूर्वीच भाष्य केलेलं आहे. आपण पाहूया ते काय म्हणालेले होते. बघा, देशाच्या संदर्भातल्या परिस्थितीचं आकलन करणं आणि त्या संदर्भात निर्णय घेणं हे प्रधानमंत्र्यांचं काम आहे. आणि प्रधानमंत्र्यांनी काल पुन्हा एकदा संपूर्ण देशाशी संवाद साधला. लॉकडाऊन 4 या संदर्भात ते 2 दिवसामध्ये आपली भूमिका स्पष्ट करते. पण लॉकडाऊन 4 संदर्भात त्यांनी 1 दिवस आधी देशभरातल्या सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि बहुतेक सर्व मुख्यमंत्र्यांनी काही काळ लॉकडाऊन वाढवावा अशी भूमिका घेतल्यामुळे बहुधा पंतप्रधानांनी एकतर ते आपापल्या राज्यांवर सोडले किंवा त्यांच्या काही भूमिका आहेत त्या 18 तारखेला ते जाहीर करतील. प्रधानमंत्र्यांच्या भूमिकेचं किंवा निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे. प्रधानमंत्र्यांनी 20 लाख कोटीचं आर्थिक पॅकेज जाहीर केलं. मला वाटतं या परिस्थितीमध्ये अशा प्रकारच्या पॅकेजची गरज होती. हे थोडं आधी जाहीर केलं असतं तर एक उठाव मिळाला असता. पण तरीसुद्धा इतकं मोठे पॅकेज जाहीर करताना प्रधानमंत्र्यांनी गरीब, मध्यमवर्गीय, छोटे उद्योग, मध्यम उद्योग या सगळ्यांना एक दिलासा द्यायचा प्रयत्न केलेला आहे. देशासमोर संकट मोठं आहे. त्याच्यामुळे प्रधानमंत्र्यांच्या भूमिकेवर आणि निर्णयावर कोणत्याही प्रकारची टीका टिप्पणी होणं आता योग्य नाही. संपूर्ण देशानं प्रधानमंत्र्यांच्या मागे उभं राहावं अशा कालखंडातून आपण जात आहोत. बाळासाहेब थोरातांनी मागणी केलेली आहे की मुंबईला, महाराष्ट्राला विशेष पॅकेज दिलं पाहिजे. सगळ्यात जास्त महसूल आपण देतो आणि राज्यातली एकंदरीत परिस्थिती बघता मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. नक्कीच देशाच्या आर्थिक राजधानीचं भान आणि महत्त्व टिकवणं गरजेचं आहे. आपण पाहिलं असेल की गेल्या काही दिवसामध्ये लाखो मजुरांनी स्थलांतर मुंबईतून केलं. ही मुंबई त्यांचं कालपर्यंत पोट भरत होती. पण आता इथे पोट भरणं शक्य नाही म्हणून मजुरांचं स्थलांतर झालं, आपापल्या राज्यात गेले. मुंबईचं आर्थिक महत्त्व देशात आणि जगात टिकणं महत्त्वाचं आहे. मुंबईनं आतापर्यंत देशाच्या तिजोरीमध्ये 20 ते 25% महसूल कायम जमा केलेला आहे. अशा वेळेला मुंबई संकटात असताना केंद्र सरकारनं मुंबईसारख्या शहरांसाठी, एक मुंबई तर आहेच पण असे काही शहर आहेत, कोई एखादा शहर हे IT हब आहे, एखादं अजून काही आहे, अशा प्रमुख शहरांसाठी एक आर्थिक पॅकेज वेगळ्या पद्धतीनं देणं हे गरजेचं आहे. त्याच्यामुळे बाळासाहेब थोरात जे सांगतात तीच आमची भूमिका अनेक वर्षापासून आहे. मुंबईचं महत्त्व आणि मुंबईतून मिळणारा महसूल त्याचा विचार करून मुंबईला आणखीन एक विशेष पॅकेज मिळाला पाहिजे. एकनाथ खडसे असं म्हणतात की महाविकास आघाडीकडून विधान परिषदेसाठी मला जागेची ऑफर होती. माझ्याकडे याविषयी काही माहिती नाही. अशा प्रकारच्या ऑफर शिवसेनेनं दिल्याची माझ्याकडे माहिती नाही. अशा प्रकारच्या ऑफर राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्याची माझ्याकडे माहिती नाही. आता अन्य एखाद्या पक्षातून जर ती माहिती ऑफर दिली असेल तर त्या संदर्भात मी वक्तव्य करणं हे योग्य ठरणार नाही. संजय जी, कल प्रधानमंत्री ने जिस तरीके से 20 लाख करोड़ का ऐलान किया, कैसे देखते हैं मैं इस घोषणा का स्वागत करता हूँ. देश जिस हालत से गुजर रहा है तो पूरी देश की निगाहें प्रधानमंत्री की ओर लगी थी कि प्रधानमंत्री आज देश के लिए, देश के छोटे और मध्यम उद्योग हैं उनके लिए, गरीब मजदूर किसान है उनके लिए किस प्रकार की पैकेज की घोषणा करते हैं. लेकिन प्रधानमंत्री जी ने GDP के 10% 20 लाख करोड़ का एक बहुत बड़ा पैकेज देश को इस हालत से उभरने के लिए जो घोषणा की उसका देश ने स्वागत करना चाहिए. ये कोई एक दूसरे के ऊपर टिक्का टिप्पणी करने का समय नहीं है. प्रधानमंत्री के नेतृत्व में हम सब एकजुट है, एक साथ है और हम इस युद्ध में जीतने के लिए भी प्रधानमंत्री के हाथ मजबूत करने चाहिए. राजस्व मंत्री ने जिस तरीके से कहा कि मुंबई और महाराष्ट्र देश में सबसे ज़्यादा रेवेन्यू देता है देश को, और ऐसे में आज उसकी स्थिति खराब है. मुंबई की स्थिति खराब है. आपने देखा होगा लाखों मजदूर यहाँ से अपने अपने राज्य में इसलिए चले गए कि अब उनको लगता है कि जिस मुंबई ने हमको सालों साल हमारा घर चलाया, हमें ज़िंदगी दी,
वो आप मुंबई उस काबिल नहीं है कि हमारा पेट भर सके। ये हालत देश के लिए ठीक नहीं है। ये मुंबई देश की आर्थिक राजधानी है, महाराष्ट्र की राजधानी है, औद्योगिक नगरी है। ऐसे शहरों को, चाहे मुंबई हो चाहे कलकत्ता हो चाहे बेंगलोर हो, ये जो शहर है जो अपने आप में एक विशिष्टता धारण करते हैं, उनके लिए एक विशेष पैकेज की ज़रूरत है। खास करके मुंबई के लिए मुंबई का महत्व देश में और विश्व में रहना चाहिए। इंडस्ट्रीज को लेकर के जिस तरीके से महाराष्ट्र में इंडस्ट्रियल जोन बहुत सारे बंद पड़े हैं, वहाँ पर अभी रिवाइव करने की जरूरत है। देखिए राज्य के जो उद्योग मंत्री है सुभाष देसाई जी, वो लगातार निरंतर उस दिशा में काम कर रहे हैं। अब तक जो आंकड़े देसाई जी ने दिए हैं, अब तक 57,000 उद्योग शुरू हो चुके हैं और वहाँ काम शुरू हो चुका है, और जैसे जैसे समय जाएगा और भी उद्योग शुरू हो जाएगा। लॉकडाउन 4 की प्रधानमंत्री ने कहीं न कहीं एक संकेत दिए हैं कि 17 के बाद लॉकडाउन 4 शुरू होगा। आपको लगता है राज्य को थोड़े से उसमें सहूलियतें दी जा रही है? मुझे लगता है कि एक दिन पहले ही सभी राज्यों से, मुख्यमंत्री से प्रधानमंत्री ने जो वार्तालाप किया है वीडियो कॉन्फ्रेंस द्वारा, उसमें लगभग सभी मुख्यमंत्री की ये मांग रही और बढ़ना चाहिए। बहुत से राज्यों में कोरोना की स्थिति गंभीर है, सरकारें काम करें, लेकिन अगर लॉकडाउन बढ़ेगा, लेकिन कुछ जगह पे उनको मिल सकता है सहूलियत, वो मिल जाएगा। ये प्रधानमंत्री का अपना निर्णय नहीं है, सभी राज्यों से बातचीत करने के बाद ये निर्णय प्रधानमंत्री जी ने लिया है। चंद्रकांत पाटील असं म्हणतात की एकनाथ खडसे वारंवार चर्चेत असतात, ह्या लॉकडाऊन नंतर एकनाथ खडसे आहेत ते मोठा राजकीय भूकंप करणार आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ खडसे हे वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत होते। आज त्यांच्याच पक्षातले नेते म्हणतात की एकनाथ खडसे भूकंप करणार आहेत। बघा, मी याच्यावरती बोलणार नाही। भारतीय जनता पक्षाच्या संदर्भातला हा त्यांचा आतला एक विषय आहे। दुसऱ्या पक्षामध्ये काय चाललं आहे, त्यांचे नेते काय बोलत आहेत, त्यांच्या काय भूमिका आहेत, याच्याविषयी दुसऱ्या कुठल्या बाहेरच्या पक्षाच्या माणसानं मत व्यक्त करणं हे नीतिमत्तेत धरून नाही। थँक्यू.